असे मस्त आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तुम्हाला एक मी तोडून दाखवते. मस्त असे पाकात असे मुरलेले आहेत आपले अर्धा तासातच. तुम्ही आतून सुद्धा बघू शकता असे मस्त सॉफ्ट झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा ह्या शिवजयंतीला नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत शिवजयंतीनिमित्त प्रेमिक्सचे गुलाबजामुन. तर मी इथं 200 ग्रॅमचं प्रेमिक्सचं गुलाबजामुनचं पाऊच घेतलेलं आहे. प्रत्येक घरात शिवजयंती साजरी केली जाते, तर त्यानिमित्तानं काहीतरी गोड बनवलं जातं. तर मी गुलाबजामुन बनवणार आहे. तर इथं एक मी पाऊच घेतलेलं आहे. आपल्याला एका बाउलमध्ये फोडून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे प्रेमिक्सचं. तर इथं मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं हे मळायला घ्यायचं आहे दूध. आपला घट्टसर याचा एक डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला प्रेमिक्सचा. तुम्ही हे पाण्यात सुद्धा भिजवू शकता. याचा घट्टसर आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घट्टसर याचा डो बनवून घेतलेला आहे मी. तर आपल्याला हे 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला गुलाबजामुनचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर मी एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या साखर घालायची आहे. हे 150 ग्रामची वाटी आहे. मी इथं 2 वाट्या साखर घेतलेली आहे, म्हणजेच 300 ग्राम साखर घेतलेली आहे. आता त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आता मी हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. आपल्याला याची चाचणी बनवायची नाही, थोडासा असा चिकटपणा असतो, थोडासा पाक बनवून घ्यायचा आपल्याला. साधारण आपल्याला हे 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर. व्यवस्थित आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. साखर घातल्यानंतर मी हे 5 मिनिट उकळून घेतलेलं आहे. तर आता आपला पाक तयार झालेला आहे. आपल्याला याची चाचणी बनवायची नाही, तर थोडासा असा चिकटपणा असतो, आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता मी इथं हिरव्या वेलची घेतलेल्या आहे, त्याचे तोंड फोडून ते घालायचे आहेत आपल्याला. हवं तर तुम्ही कुटून सुद्धा घालू शकता. आपला पाक तयार झालेला आहे. थोडासा असा चिकटपणा आलेला आहे पाकाला. आता आपण खाली उतरून घेऊया. आपला डो सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे प्रेमिक्सचा. तर याच्यात आपल्याला गुलाबजामुन बनवायला घ्यायचे आहेत. आपल्याला हातावर व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे याला क्रॅक जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे बनवू शकता. अशा प्रकारे मी बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत. एवढ्या प्रेमिक्समध्ये 22 गुलाबजामुन तयार झालेले आहेत. मी थोडे मोठ्या साईजचे बनवलेले आहेत. तुम्ही जर थोडे छोटे बनवले तर 35 ते 40 गुलाबजामुन तयार होतात. तर आता आपण तळायला घेऊया. तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तर मीडियम हीटवर आपल्याला तेल गरम करायचं आहे. आता यामध्ये आपल्याला गुलाबजामुन घालून घ्यायचे आहेत. मीडियम हीटवर आपल्याला हे गुलाबजामुन व्यवस्थित असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जास्त कडकडीत जर तेल गरम केलं तर ते वरून तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे आपल्याला मीडियम हीटवरच तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहेत.
व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत. मस्त आपले जामून तळलेले आहेत. असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे. तर आता आपण खाली काढून घेऊया एका डिशमध्ये. असे मस्त झालेले आहेत. यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आपल्याला. अशा प्रकारे असे मस्त तळलेले आहेत. तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. आता हे सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत असे मस्त तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे. तर आता आपल्याला हे पाकात घालायचे आहेत. पाकसुद्धा आपला थोडासा थंड झालेला आहे. आपल्याला एकदम पण थंड करायचं नाही, थोडासा असा कोमट ठेवायचा आहे पाक, म्हणजे ते व्यवस्थित भिजले जातात. आता यामध्ये हे आपल्याला तळून घेतलेले गुलाबजामुन घालायचे आहेत. आता आपल्याला हे अर्धा तास असेच भिजत ठेवायचे आहेत. अर्धा तासामध्ये हे व्यवस्थित भिजले जातात आपले गुलाबजामुन. आता आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. तर आपले गुलाबजामुन असे व्यवस्थित भिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त भिजलेले आहेत. तर आपण सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले प्रेमिक्सचे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. खायला खूप टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवाजी, जय भवानी. शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.